विचार करा, एक अशी गोष्ट जी अवघ्या 24 तासात खराब होते आणि त्याच गोष्टीवर कोणीतरी 1,000 कोटींचं साम्राज्य उभं केलंय. ऐकायला अशक्य वाटतंय नाही का? पण हे खरं आहे आणि आज आपण तेच गुपित उलगडणार आहोत. तुम्हाला माहितीये का? एक असा प्रॉडक्ट जो 24 तासांत खराब होतो, पण तरीही लोकांनी केवळ ह्याच एका प्रॉडक्टच्या जोरावर 1,000 कोटी रुपयांचं साम्राज्य उभं केलंय. प्रश्न हा आहे, कसं? चला हे गुपित उघडूया. नमस्कार मित्रांनो. केपीडी एंटरप्रेन्योर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण अनेकदा ज्या व्यवसायाकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो ना, तोच व्यवसाय खरं तर भारतातल्या सगळ्यात मोठ्या कॅश रिच उद्योगांपैकी एक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे विश्लेषण जेव्हा संपेल, तेव्हा तुमच्याकडे या व्यवसायातून दरमहा 50,000 रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवण्याचा एक पक्का आराखडा असेल. हे काही स्वप्न नाहीये, हे एक अतिशय वास्तविक आणि 100% साध्य करण्यासारखं ध्येय आहे. तर मग या संपूर्ण मॉडेलला समजून घेण्यासाठी आपण त्याला 6 भागांमध्ये विभागणार आहोत. सगळ्यात आधी द हिडन एम्पायरमध्ये या व्यवसायाची लपलेली ताकद बघू. मग द फ्राझो प्लेबुकमधून एका यशस्वी कंपनीची रणनीती उलगडू. त्यानंतर युअर स्टार्टअप मॅथमध्ये प्रत्यक्ष नफ्याचं गणित मांडू. चौथ्या भागात स्पर्धेतून वेगळं दिसण्यासाठी द सॉर्टेड मार्केटिंग हॅक शिकू. मग द प्राइस ऑफ सक्सेसमध्ये यशासाठी काय तयारी लागते यावर बोलू. आणि शेवटी युअर फ्रेश स्टार्टमधून तुमच्या प्रवासाला सुरुवात करू. चला तर मग सुरू करूया. पार्ट 1, द हिडन एम्पायर. आपण सगळेच भाजी विकण्याला एक छोटा गल्लीतला व्यवसाय म्हणून बघतो, पण सत्य सत्य याच्या खूप पलीकडचं आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या कॅश रिच म्हणजे रोख रकमेवर चालणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. चला यामागचं नेमकं कारण काय आहे ते आता खोलवर जाऊन पाहूया. आता कॅश रिच म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा व्यवसाय आहे जिथे पैसा कधीच थांबत नाही. तुम्ही बघा, बहुतेक सगळे व्यवहार रोख रकमेत होतात. उधारीचा संबंधच येत नाही. तुम्ही आज माल विकला की आजच्या आज पैसा थेट तुमच्या हातात. यालाच म्हणतात हाय लिक्विडिटी. आणि याचा फायदा काय? तर तुम्हाला व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी किंवा रोजच्या खर्चासाठी पैशांची वाट पाहावी लागत नाही. पैसा सतत फिरता राहतो आणि हाच तर कोणत्याही व्यवसायाचा आत्मा असतो नाही का? बरोबर. तर मग याच पारंपरिक व्यवसायाला एक आधुनिक रूप देऊन प्रचंड मोठं यश कसं मिळवता येतं, चला हे पाहूया आपल्या दुसऱ्या भागात. द फ्राझो प्लेबुक ही एक अशी केस स्टडी आहे जी आपल्याला दाखवते की जुन्या व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा आणि एका नव्या विचाराचा वापर करून काय चमत्कार घडवता येतो. फ्राझोची वाढ खरंच अविश्वसनीय आहे. इथे बघा, त्याने मुंबईतल्या एका छोट्याशा दुकानातून सुरुवात केली. पण त्यांनी फक्त भाजी विकली नाही, त्यांनी तंत्रज्ञानाची जोड दिली. एक असा प्लॅटफॉर्म बनवला जिथे ग्राहक अगदी सहज ऑर्डर देऊ शकतील. आणि याच एका गोष्टीमुळे फक्त 2 वर्षात त्यांना $15 मिलियन म्हणजे जवळपास 120 कोटी रुपयांचं फंडिंग मिळालं. आणि आज आज त्यांचे 5 लाखांपेक्षा जास्त सक्रिय ग्राहक आहेत. हे आकडे फक्त सुरुवात सांगतायत की त्यांनी बाजारातली एक खूप मोठी गरज अचूक ओळखली होती. आता हा बार चार्ट बघा. ही गोष्ट अक्षरशः थक्क करणारी आहे. फ्राझोचा वार्षिक वाढीचा दर आहे तब्बल 300%. हे नीट समजून घ्या. पारंपरिक भाजीपाला व्यवसायाची वाढ खूप कमी असते, अगदी नगण्य. पण फ्राझोनं तंत्रज्ञान आणि सेवेच्या जोरावर जी झेप घेतली आहे ना, ती प्रचंड मोठी आहे. त्यांनी त्यांच्या स्पर्धकांना खूप मागे टाकलं, कारण त्यांनी ग्राहकांना नेमकं ते दिलं जे त्यांना हवं होतं आणि ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. आणि हेच हेच त्यांचं सगळ्यात मोठं गुपित आहे. फ्राझो वरवर पाहता भाजीपाला विकत होतं, पण खरं तर ते विकत होते सोय, स्वच्छता आणि विश्वास. लोकांना आता बाजारातल्या गर्दीत जाऊन घाणीत भाजी निवडण्याचा त्रास नको होता. त्यांना स्वच्छ, निवडलेली भाजी थेट दारात हवी होती. फ्राझोने हीच गरज ओळखली आणि त्याने उत्पादन नाही तर एक सेवा विकली. आणि मित्रांनो, हाच यातून शिकण्यासारखा सर्वात मोठा धडा आहे. तर मग फ्राझोच्या यशातून मिळालेले हे धडे आपण आपल्या स्वतःच्या व्यवसायात कसे वापरू शकतो, हेच आपण तिसऱ्या भागात पाहणार आहोत, या स्टार्टअप मॅथ. आता आपण थेट आकड्यांवर येऊया आणि दरमहा 50,000 रुपये नफा मिळवण्याचं स्पष्ट आणि सोपं गणित मांडूया. आणि या व्यवसायाबद्दलची सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये? तुम्हाला सुरुवात करण्यासाठी लाखो रुपयांची गरज नाहीये. तुम्ही फक्त 10,000 ते 20,000 रुपयांच्या भांडवलात तुमचा स्वतःचा भाजीपाला व्यवसाय सुरू करू शकता.
हा एक खूप मोठा गैरसमज आहे की कोणत्याही व्यवसायासाठी प्रचंड गुंतवणूक लागते. खरं तर कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे. तुमच्यासमोर दोन स्पष्ट पर्याय आहेत. पहिले मॉडेल आहे फिरता गाडा मॉडेल. तुम्ही वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये जाऊन थेट ग्राहकांना विक्री करू शकता. पण दुसरं मॉडेल जे मला वाटतं जास्त प्रभावी आहे ते म्हणजे सबस्क्रिप्शन मॉडेल. यात तुम्ही व्हॉट्सअपवरून ऑर्डर घेऊन लोकांना घरपोच सेवा देता. जरा विचार करा, एकदा का तुम्हाला 10-15 कुटुंबांनी सबस्क्राईब केलं की तुमची रोजची विक्री निश्चित झाली. यातून एक निष्ठावान ग्राहक वर्ग तयार होतो जो दुसरीकडे कुठे जात नाही. आता आपण जरा नफ्याचं गणित बघूया, जे खूप महत्वाचं आहे. भाजीपाला व्यवसायात सरासरी 25% ते 40% नफा अगदी सहज मिळतो. समजा तुम्ही दिवसाला फक्त 5,000 रुपयांची भाजी विकली. कमीत कमी 25% नफा पकडला तरी तुमचा निव्वळ नफा दिवसाला 1,200 ते 1,500 रुपये होतो. आता महिन्याचा हिशोब करा. 1,500 गुणिले 30 दिवस म्हणजे 45,000 ते 50,000 रुपये महिना. हे आकडे केवळ स्लाईडवर नाहीत, हे पूर्णपणे वास्तववादी आणि नक्कीच साध्य करण्यासारखे आहेत. चला आता येऊया चौथ्या भागाकडे, द सॉर्टेड मार्केटिंग हॅक. व्यवसाय सुरू करणं ही एक गोष्ट झाली, पण गर्दीत स्पर्धेतून वेगळं दिसणं ही दुसरी. आणि हेच तुमचं स्थानिक बाजारपेठ काबीज करण्याचं गुप्त शस्त्र ठरू शकतं. हा हॅक आहे सॉर्टेड अँड ग्रेडेड भाजी विकण्याचा. म्हणजे काय? तर बघा, बाजारात सगळेच जण भाजी विकतात, पण तुम्ही ती भाजी साफ करून, निवडून आणि स्वच्छ पॅक करून विका. त्यावर रेडी टू कुक म्हणजे शिजवण्यासाठी तयार असं लेबल लावा. आणि बघा, अचानक तुम्ही फक्त भाजी विकत नाही, तर एक प्रीमियम सेवा विकता. आणि ह्या सोयीसाठी ग्राहक आनंदाने थोडे जास्त पैसे द्यायला तयार होतात. कारण तुम्ही त्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी कमी करत आहात. तुमचं मार्केटिंगचा संदेश अगदी स्पष्ट आणि शक्तिशाली हवा. लोकांना थेट सांगा, तुम्हाला मार्केटला जायची काहीही गरज नाही. मी स्वतः निवडलेली आणि धुतलेली ताजी भाजी तुमच्या दारात पाठवेन. हे एक वाक्य ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि त्यांना कायमचं तुमचं करण्यासाठी पुरेसं आहे. यातून तुम्ही त्यांना वेळ आणि श्रमाची बचत करण्याचं वचन देत आहात. तर तुमची मार्केटिंग योजना एकदम सोपी पण प्रभावी आहे. पहिलं, रोज सकाळी 8 वाजता व्हॉट्सॲपवर ताज्या भाजीपाल्याचे फोटो टाका. यामुळे तुम्ही ग्राहकांच्या मनात कायम राहाल. दुसरं, सॉर्टेड अँड ग्रेडेड भाजीचा पर्याय द्या. यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे दिसाल. तिसरं, या खास सेवेसाठी फक्त 10 रुपयांचा छोटा सर्व्हिस चार्ज लावा. यामुळे तुमच्या सेवेचं मूल्य वाढेल. आणि चौथं, गुणवत्ता आणि सोयीची 100% हमी द्या. या 4 गोष्टी तुम्हाला तुमच्या स्पर्धकांपेक्षा कित्येक मैल पुढे घेऊन जातील. आता आपण एका सर्वात महत्वाच्या भागावर बोलूया. भाग 5, द प्राइस ऑफ सक्सेस. कोणताही व्यवसाय कष्ट केल्याशिवाय मोठा होत नाही. प्रत्येक यशाची एक किंमत असते आणि ती देण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. वास्तव हे आहे की तुम्हाला पहाटे 4 वाजता उठून मार्केटला जावं लागेल, दिवसभर उन्हात फिरावं लागेल, कधीकधी माल खराब झाल्यामुळे तोटा सहन करावा लागेल. आणि हो, काही लोक म्हणतील, एवढं शिक्षण घेऊन भाजी विकतोयस का? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही व्यवसाय छोटा नसतो. आणि स्वतःचं काहीतरी उभं करण्याचं जे समाधान आहे ना, ते या सगळ्या कष्टांपेक्षा खूप खूप मोठं असतं. आणि आता आपण शेवटच्या पण सर्वात उत्साहवर्धक भागाकडे आलो आहोत. भाग 6, युअर फ्रेश स्टार्ट. आता फक्त एक भाजी विकणारा न राहता एक यशस्वी व्यावसायिक बनण्याची वेळ आली आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं अंतिम ध्येय फक्त भाजी विकणं नाही, तर ग्राहकांचा विश्वास जिंकणं आहे. ज्या दिवशी तुम्ही लोकांचा विश्वास जिंकाल, त्या दिवशी ते फक्त तुमचे ग्राहक नसतील, तर तुमच्या व्यवसायाचे प्रचारक बनतील. आणि विश्वास हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. जर तुम्हाला या व्यवसायासाठी लागणारे व्हॉट्सॲप मार्केटिंग मेसेजचे तयार नमुने म्हणजे टेम्पलेट्स आणि तुमच्या शहरातील स्वस्त होलसेल मार्केटची यादी हवी असेल, तर आत्ताच खाली कमेंटमध्ये फ्रेश असं लिहा. तुम्हाला सुरुवात करण्यासाठी लागणारी सर्व माहिती आम्ही नक्की पाठवू. केपी द एंटरप्रेन्योरला सबस्क्राईब करा. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.